चला बाई, आता तर सूरजचंही लग्न झालं. सगळं कसं व्यवस्थित पार पडलं. आता पुढे काय विचार केलाय सीमा? कशाबद्दल आई? अगं तुझ्या लग्नाबद्दल. अजून काय? तू म्हटली होतीस ना सूरजच्या लग्नानंतर तू विचार करशील म्हणून. हा, मग करीन विचार. विचार करायला काय जाते? मला वाटतं माझ्या मरणानंतरच तू तुझं घर बसवशील. मी जिवंत असेपर्यंत तुला नवरीच्या रूपात नाही बघू शकणार मी. आई, हे इमोशनल डायलॉग ना माझ्यावरती काही उपयोगाचे नाहीयेत. चल, औषधाची वेळ झाली आता. अगं सीमा, ऐक ना जरा. बास आई, आता हा टॉपिक बंद कर. तुला ऐकायचंच असेल तर मी स्पष्ट बोलते. मी कधीही लग्न करणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. सीमा हे चिडून बोलली होती, त्यामुळे तिची आई पुढे काही बोलूच शकली नाही. गुपचूप औषध घेऊन ती झोपून गेली. सीमा पण आपल्या खोलीत आली. मग डायरीत ठेवलेला एक फोटो बघून तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने पुन्हा फोटो डायरीत ठेवला. अरे वा, ही साडी तर खूपच सुंदर आहे. ही सीमासाठी ठेवूयात. आई, ही तर अगदी लाल भडक आहे. ताई याचं काय करणार आहे? का? सीमा लाल रंग नाही घालू शकत? घालू शकते ना, पण लाल रंग सवाष्ण्यांचा असतो ना, त्यामुळे त्यांना काय उपयोग आहे? मी ही साडी विनीता वहिनींसाठी घेतली होती, पण तुम्हाला जर सीमाताईंना द्यायची असेल तर द्या. नाही गरिमा, तू ज्यांच्यासाठी आणलीयस त्यांनाच दे. तसंही मला लाल रंग एवढा काही आवडत नाही. अहो ताई, मला वाटतं म्हणूनच तुमचं लग्न झालं नाही अजून. लाल रंग भले कोणाला नाही आवडत, तो तर सवाष्ण्यांचा रंग आहे. तुम्ही दिसायला सुंदर आहात, नोकरीही करता, मग अजून तुमचं लग्न का नाही झालं? नक्कीच तुमच्या पत्रिकेत काहीतरी दोष असेल. माझे मामा आहेत ना, खूप प्रख्यात ज्योतिष आहेत. नाही गरिमा, या सगळ्याची काहीच गरज नाहीये, कारण आता लग्न करण्याचा माझा काही विचार नाहीये. मी समजू शकते ताई, आता या वयात आल्यानंतर लग्नाच्या सगळ्या इच्छा मरूनच जातात. सरळ सरळ दिसत होतं. नवीन आलेली सुनबाई गरिमाने सीमाला बोलता बोलता हा टोमणा मारला होता. खरं तर सीमा आपल्या बहीण भावांमध्ये सगळ्यात मोठी होती आणि काही महिन्यातच ती 40 वर्षांची होणार होती. सीमापेक्षा 2 छोटे भाऊ सूरज आणि विनय आणि एक बहीण रीमा होती. सीमाला कधी लग्न करायचंच नव्हतं असं नव्हतं, पण जेव्हा तिचं लग्नाचं वय होतं तेव्हाच तिचे वडील हार्ट अटॅकने गेले. मग त्यानंतर सगळं काही सीमानेच सांभाळलं. सीमाच्या हातातून वेळ निघून जात होता, त्यामुळे ती स्वतःचा संसार नाही करू शकली. पण तिचं हे दुःख तिची आई कमलाशिवाय इतर कोणालाच माहीत नव्हतं. अहो वहिनी, या सीमाताईंचं अजून लग्न का नाही झालं? काही प्रॉब्लेम आहे का? जास्त तर मला पण काही माहीत नाही, पण हे एकदा म्हणत होते की एक मुलगा होता जो सीमाताईंना आवडायचा, पण सीमाताईंनीच लग्नाला नकार दिला. मग तो मुलगा परत कधी आलाच नाही. अरे, का येईल परत? ही काही कोणी मिस इंडिया आहे का? आणि असंही नाही की यांच्याकडे हुंड्यासाठी खूप सारे पैसे आहेत. आता तर ह्या 40 वर्षांच्या होणार आहेत. माझ्या घरी तर सगळेजण हसत होते. आता काय करणार? काही बोलू पण शकत नाही. मोठ्या आहेत आपल्यापेक्षा. सीमाताई लग्न करू देत किंवा नको करू देत, त्यांच्या म्हातारपणाची सोय त्या स्वतःच करतील. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची का ह्यांची काळजी घ्यायची? तुमचं म्हणणं तर अगदी बरोबर आहे. मी पण ह्यांच्याशी नक्की बोलेन या विषयावर. हे सगळं बोलणं या दोघी घरातल्या सुना करत होत्या, ज्यांच्या नवऱ्यांचं पालनपोषण सगळं सीमामुळे शक्य झालं होतं. पण एक गोष्ट होती की सीमाने कधी कोणाकडून अपेक्षा केली नव्हती. जास्तीत जास्त सुखी आणि आनंदी ठेवणं आणि तिची सेवा करणं. मग त्याच दिवशी संध्याकाळी, अगं रीमा, तू यावेळी आणि ते पण एकटी? श्याम का नाही आले तुझ्याबरोबर? कारण मी नाही आणलं त्यांना. मला एकटीलाच यायचं होतं यावेळी. अगं पण तू तर सूरजच्या लग्नानंतर परवाच तर गेली होती तुझ्या सासरी. मला खरं खरं सांग रीमा, तू पुन्हा भांडून आलीयस का श्याम बरोबर? भांडण नको करू तर मग काय करू ताई? ते त्यांच्या घरातल्यांसमोर माझी काही किंमतच ठेवत नाहीत. मी इथून गेले तर लगेच दुसऱ्या दिवशी मला स्वयंपाक करायला लावला. ओहो, आणि तू एवढ्याशा गोष्टीवरून इथे निघून आलीस? तू हे खूप चुकीचं केलंयस रीमा. ताई, तुझं तर काही सासर नाहीये, मग तुला कसं कळणार काय आणि कसं ऍडजस्ट करावं लागतं तिकडे ते? आणि हे माझं पण घर आहे. जेवढा हक्क तुझा आहे तेवढाच माझाही आहे. एवढं बोलून रीमा तिथून निघून तर गेली, पण सीमा तिथेच थांबली होती. तिला खूप काही बोलायचं आणि करायचं होतं, पण ती काही बोलली नाही. ती आपली पर्स घेऊन तिथून निघून गेली. मग काही वेळाने, या सर, मोस्ट वेलकम. तुम्ही मी बोलावलं म्हणून फॉरेनवरून इथे आलात. हो, तुझ्या लग्नाला येऊ नाही शकलो, त्यामुळे मी आत्ता आलो. हो, या सर, बसा. सूरज आपला NRI बॉस अनिकेतला घरी डिनरसाठी घेऊन येतो. आणि मग, आई, ताई कुठे आहेत? आज तर संडे आहे, त्यांच्या ऑफिसला सुट्टी असेल ना? हो, दिवसभर तर घरातच होती, आता गेली असेल कुठेतरी. ताईंचं चांगलं आहे, लग्न झालं नाही त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीचं टेन्शनच नाही. हो ना, नाहीतर लग्नानंतर आपल्या लेडीजचं तर काही पर्सनल स्पेस राहतच नाही. या कोणाबद्दल बोलतायत सूरज? ती माझी मोठी बहीण आहे सीमा. अनफॉर्च्युनेटली तिचं योग्य वयात लग्न झालं नाही,
आणि आता ती 40 वर्षांची होणार आहे. तुम्ही ही खीर घ्या ना, गरिमाने बनवलीये. अनिकेतने आपल्या हाताच्या इशाराने खीर नको म्हणून सूरजला सांगितलं आणि जेवणाच्या टेबलवरून उठून उभा राहिला. काय झालं सर? जेवण आवडलं नाही का तुम्हाला? पण तुम्ही आणि तुमचे विचार ते आवडले नाहीत मला. अनिकेत पुढे काही बोलणार तेवढ्यातच सीमा मेन डोअरमधून आत आली. तिने जसं अनिकेतला पाहिलं तिला एकदम धक्काच बसला. पण अनिकेतने सरळ जाऊन सीमाला मिठी मारली आणि हे बघून कमला सोडून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. देवा, तुझे लाख लाख उपकार आहेत बघ. याच दिवसाची तर वाट बघत होते मी. अनिकेत, तू इतक्या वर्षांनंतर इथे? पण का? विचार केला की तुला एकदा बघून इथून निघून जावं म्हणून. पण आता नाही जाणार. तू या लोकांसाठी माझ्यापासून लांब जात होती आणि या लोकांसाठी ज्यांना तुझं काही पडलेलं नाहीये. तुझ्याबद्दल काय विचार करतात तुला माहितीये का? तर तुझं लग्न झालेलं नाही. खरं तर तू तेव्हाच माझ्याशी लग्न करून तुझा संसार करू शकली असतीस. सर तुम्ही हे काय बोलताय? खरं बोलतोय तो. हे दोघं कॉलेजमध्ये एकत्र शिकायचे आणि त्यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण सीमाने तुम्हा तिघा भावांसाठी स्वतःचं प्रेम, स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला. चूक केली तिने. पण आता मी या घरात अजून काही चुकीचं होऊ देणार नाही. एवढं बोलून कमला पुढे आली आणि तिने सीमाचा हात अनिकेतच्या हातात दिला. अनिकेत, तू लग्न करशील ना माझ्या सीमाशी? आतापर्यंत हिने खूप सहन केलंय रे. पण माझी पोर तुझ्या घराचा स्वर्ग बनवेल बघ, हा माझा विश्वास आहे. मला माहिती आई, मला फक्त सीमाचा होकार हवाय, ज्याची मी आजपर्यंत वाट बघतोय. सीमाच्या डोळ्यात पाणी येतं. आज तिच्याकडे नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं, पण हो म्हणण्याची बरीच काही कारणं होती. 13 वर्ष वयाच्या असलेल्या 3 मैत्रिणी निधी आपली मैत्रिणी सोनम आणि प्रीती बरोबर एका पार्कमध्ये खेळत होती. तेव्हाच निधी खेळताना खाली पडते आणि तिच्या डोक्याला लागतं. आह आह, अगं तू बरी आहेस ना? वेडी, जरा नीट सांभाळून खेळायचंस ना. अगं काही नाही झालं, बरी होईल ती. तुम्ही दोघी मैत्रिणी माझ्या बेस्ट फ्रेंड आहात. थँक गॉड की मला एवढ्या चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. मी खूप लकी आहे. अच्छा, आता मला खूप भूक लागली आहे सोनम. तुझी मम्मी आलू पराठे खूप छान बनवते ना? आता तू आम्हाला तुझ्या घरी घेऊन चल आणि आंटींना पराठे बनवायला सांग. हो हो, मग चला ना, मी कुठे नाही म्हटलीये. मग त्या दोघी जणी तिच्या घरी येतात आणि सोनमची आई त्यांचं प्रेमाने स्वागत करते आणि गरमागरम आलू पराठे तयार करून त्यांना स्वतःच्या हाताने त्या भरवतात. मग निधीची आई शालिनी तिच्या घरी येते, जी खूपच श्रीमंत आणि घमेंडी बाई असते. ती निधीला म्हणते, निधी बाळा, तू या गरिबांच्या घरी काय करतीयेस? हे लोक गरीब आहेत, किती घाणीत राहतात बघ. तुला जर काहीतरी घाणेरडं खायला दिलं तर? मग तर तू आजारी पडशील ना. आणि यांना हेच हवं असतं की श्रीमंतांची मुलं आजारी पडावीत. नाही ग आई, असं काही नाहीये. आंटी तर खूप छान जेवण बनवतात. तू जर यांच्या हातचे आलू पराठे खाल्लेस ना तर बोटच चाटत राहशील. तू खाऊन बघ ना. मला या गरिबांचं खाणं नाही खायचंय आणि तुलाही नाही खायला पाहिजे. आणि तू ग प्रीती, तुझ्या मम्मीला जर कळालं तर तुला माहितीये ना ती किती ओरडेल तुला ते. चला बरं तुम्ही दोघी इथून आता. ओहो, आता तर आपल्याला जायलाच लागेल. बाय आंटी. बाय सोनम. त्यानंतर दोघी मुली शालिनी बरोबर आपापल्या घरी जातात. खरं तर सोनम एका गरीब घरची मुलगी होती, पण तिचे आई वडील खूप मेहनत करून तिला एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवत असतात आणि तिथेच तिची मैत्री निधी आणि प्रीती बरोबर होते. त्या तिघीजणी बेस्ट फ्रेंड होतात. अभ्यासाबरोबरच त्या तिघी एकत्र खेळायच्या आणि गप्पाही मारायच्या. असेच काही दिवस जातात. त्या तिघीजणी आपली 12वी पूर्ण करतात. सोनम, आम्हाला बऱ्याच दिवसांपासून तुला काहीतरी सांगायचंय. हो, सांगा ना. अगं सोनम, ॲक्च्युली ना आमच्या पुढच्या शिक्षणासाठी आमचे मम्मी पप्पा आम्हाला फॉरेन कंट्रीजमध्ये पाठवणार आहेत आणि याचंच आम्हा दोघींना खूप टेन्शन आलं आहे. आम्हाला तुझ्यापासून लांब नाही जायचं आहे. तू पण आमच्या बरोबर आली असतीस तर. अगं तुम्हाला तर माहिती आहे ना किती मोठ्या मुश्किलीने माझ्या आईबाबांनी एका प्रायव्हेट स्कूलमधून माझी 12वी पूर्ण केली आहे. आता पुढचं शिक्षण त्यांच्यासाठी तेवढं जास्त मॅटर करत नाही आणि माझ्या आईवडिलांनी एक चांगलं स्थळ बघून माझं लग्नही ठरवलं आहे. 3 दिवसांनंतर माझं लग्न आहे. काय, तू एवढे लवकर लग्न करणार आहेस? आता आम्ही तुझ्याशिवाय कसं राहणार यार. आम्ही तर आता परदेशात जाणार आहोत आणि तुझं तर इथे लग्न होतंय. आंटींच्या हातचे पराठे, आपलं एकत्र फिरणं, आपल्या गप्पा, हे सगळं आम्ही खूप मिस करू यार. मला पण तुमची खूप आठवण येईल. मी पण तुम्हाला खूप मिस करेन. परदेशातून जेव्हा कधी याल तेव्हा मात्र मला नक्की येऊन भेटा. दुसऱ्या दिवशी प्रीती आणि निधी शिक्षणासाठी परदेशात जातात आणि इकडे सोनमचं लग्न होतं.
लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सासरकडची सगळी जबाबदारी सोनम आपल्या खांद्यावर घेते. सोनमची सासू खूपच खडूस होती, जी गरीब परिस्थितीमुळे खूपच कंजूसपणाने वागायची. एक दिवस सकाळी जेव्हा सोनम स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती, तेव्हा तिची सासू कुंती तिथे येऊन तिला म्हणते, हे तू काय करतीयेस? आता परत कशाला जेवण बनवतीयेस? रात्रीची भाजी संपली आहे का? आई, 2 वाट्या भाजी उरली आहे, पण ती शिळी झाली. आता तुम्ही रात्रीची भाजी खाणार का? म्हणून स्वयंपाक करत होते. काही गरज नाहीये दुसऱ्यांदा जेवण बनवण्याची. ते उरलेल्या भाजीमधली 1 वाटी आपण दोघी संपवू आणि दुसऱ्या वाटीतली भाजी माझ्या लेकाला सुधीरला होईल. आई, पण आज त्यांची सुट्टी आहे आणि त्यांना काहीतरी चांगलं खायला हवंय. अच्छा, माझ्या त्या नालायक पोराने मला अजून महिन्याचा पगार आणून दिलेला नाहीये आणि त्याला पक्वान्न खायला हवेत. आता मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. ठीक आहे आई. आपल्या सासूचं असं वागणं बघून सोनम मनात विचार करते, उफ, या सासूबाई किती कंजूस आहेत, शिळी भाजी खायला सांगतायत. आता कसला विचार करत बसलीयेस? जा, रात्रीची भाजी गरम कर आणि पोळी बरोबर वाढून घे. जेवण बनवण्यावरून कुंती सोनमला सतत असंच काहीतरी बोलत राहायची. पण कुंतीला उलटं बोलण्याची हिंमत ना सोनममध्ये होती ना तिचा नवरा सुधीरमध्ये होती. चुकून जरी सोनमकडून एखादी चूक झाली तर कुंती दुनियाभरातल्या गोष्टी तिला सुनवायची. दिवसेंदिवस गरीब परिस्थितीमुळे कुंतीचा कंजूसपणा जास्तच वाढला होता. असंच एक दिवस घरातलं सगळं सामान संपतं आणि खाण्यासाठी ना अन्नाचा कण होता ना पैसे. तेव्हा कुंती सोनमला म्हणते, अरे देवा देवा, रिकाम्या पोटी तर माझं पोट जास्तच दुखतंय. अगं सोनम, एक काम कर, त्या किराणावाल्याकडे जाऊन थोडं सामान तरी उधारीवर घेऊन ये, नाहीतर भुकेनी व्याकुळ होऊन माझं जीव इथेच जाईल. या पोराचं कामही धड चाललेलं नाहीये, म्हणून हे असे दिवस बघायला लागतंय. अगं जा लवकर, माझं तोंड काय बघत बसलीयेस? हो हो आई, मी आत्ता जाते. सोनम सामान आणायला जातच होती तेव्हाच तिची टक्कर गाऊन घातलेल्या 2 मुलींबरोबर होते. सोनमच्या हातातली सामानाची पिशवी खाली पडते आणि त्या मुलींच्या हातातले गिफ्ट्सही खाली पडतात. एकतर मोठ्या मुश्किलीने हे सामान मिळालंय आणि तेही खाली पाडलं. अगं सोनम, तू हे काय करून घेतले स्वतःचं? आणि काय तुझ्या घरात खायला काहीच नाहीये? तू एवढंसं सामान घेऊन चालली असते? हां अगं, ते यांचं काम जरा नीट चाललेलं नाहीये ना सध्या, त्यामुळं पैशांची जरा तंगी चालली आहे. पण तुम्ही दोघी या गावात कशा काय? आम्ही दोघी तुलाच भेटायला आलोय तिथे. मी खूप खुश आहे की तुम्ही मला भेटायला आलात. चला आता माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तिच्या सासरची तशी परिस्थिती बघून दोघी मैत्रिणी विचारात पडतात. अरे, हे लोक तर सोनमच्या माहेरपेक्षाही जास्त गरीब आहेत. कशी काय ही राहत असेल इथे, देवच जाणे. हे बघा ना आई, कोण आले ते. या दोघी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. अच्छा, दिसायला तर या दोघी जणी मोठ्या श्रीमंत घराण्यातल्या दिसत आहेत. हो आई. बरं, तुम्ही दोघी जणी इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. सोनम त्यांच्यासाठी चहा बनवत होती तेव्हा कुंती स्वयंपाकघरात येऊन तिला म्हणते, अगं हे काय, मोठ्या मुश्किलीने सामान उधारीवर आणलंय. या चहामध्ये अजून थोडं पाणी घाल. तशाही तुझ्या मैत्रिणी चांगलं चुंगलंच खाणं खात असतील. एक दिवस असं खाणं खाल्लं तर काय बिघडतंय मग? ठीक आहे आई. आणि ही बिस्किटे पण कमी कर. 4च घेऊन जा, 2-2 खातील दोघी जणी. आई, आज तरी तुम्ही हा कंजूसपणा सोडा ना. तेव्हाच निधी भिंती मागून हे सगळं बघत होती, पण ती याबद्दल काही बोलत नाही. थोड्या वेळानंतर सोनम त्या दोघींना चहा देते. तो पिऊन निधी म्हणते, अरे वा, तू तर खूपच छान चहा केलायस. अच्छा, कसा चाललाय तुझा संसार मग? खूप छान. छान सासर आहे माझं. माझा नवरा आणि सासू माझी खूप काळजी घेतात. बास कर सोनम, अजून किती खोटं बोलणार आहेस? आतमध्ये तुझी सासू तुझ्याबरोबर कशी वागली आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुझी सासू तुझी किती काळजी घेते ते आम्हाला कळालंय आता. तू या छोट्याशा घराला सुद्धा किती व्यवस्थित सांभाळलंयस. अगं, आता कसंही असलं तरी हे माझंच घर आहे. बरे, हे बघा, मी स्वतः तुमच्या दोघींसाठी हे आलू पराठे बनवलेत. हां, आईसारखे तर नाही बनवू शकले, पण प्रयत्न केलाय. त्या दोघी जणी पराठे खाऊन खुश होतात तेव्हाच तिथे कुंती येते. अरे देवा देवा, हे आलू पराठे कधी बनवलेस? सगळे बटाटे संपवले तर नाहीस? नक्कीच जास्त सारण घातलं असेल तू त्याच्यात. आई, शेजारच्या मावशींकडून उधारीवर ते बटाटे घेऊन आलीये. मग आता ते उधारीचे पैसे काय तुझा बाप येऊन देणार आहे? आता बास करा काकू, इतका कंजूसपणा पण बरा नाहीये. मला कळतंय गरीब परिस्थिती आहे, पण निदान सोनमशी तरी असं वागू नका.
मी हिला अगदी छान ओळखते. हिने कधीच तुम्हाला त्रास दिला नसेल. स्वतःला बदला, नाहीतर या कंजूसीच्या चक्करमध्ये लोक स्वतःचा जीव सुद्धा गमावतात. माफ करा पोरींनो मला. याच्यानंतर मी परत असं कधीच नाही करणार. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ह्या गरिबीत अशी फसले की ह्या कंजूसपणाची सवयच होऊन गेली बघ. पण यापुढे मी असं कधीच वागणार नाही. बरं आता आम्ही येतो काकू. नाही थांबा पोरींनो, पहिल्यांदाच आमच्या घरी आलायत ना, तुमची भेट तर घेऊन जा. मग कुंती बॉक्समधल्या 2 साड्या काढून त्या दोघींना देते आणि तेव्हाच निधी आणि प्रीती सोनमला मदत म्हणून 50,000चं बंडल काढून देतात. त्याच पैशातून तिचा नवरा एक दुकान सुरू करतो, ज्याच्यातून तिची छान कमाई होते आणि त्याच कमाईतून ती स्वतःचं मोठं घर सुद्धा बांधते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.